You are a chosen generation, a royal priesthood. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असो. प्रियजन हो, आपले हे जे मेसेजेस आहेत, हे मुळातच आपल्या त्या मराठी माणसांसाठी आहेत, की जे काही कारणास्तव चर्च अटेंड करू शकत नाहीत. उदाहरणार्थ काही लोकं कंपनी कामगार आहेत, काही लोक शेतामध्ये काम करतात, काही लोकांना रात्रपाळी असते आणि मग त्याच्यामुळे त्यांना चर्च अटेंड करणं जमत नाही. आणि काही लोकं काही कारणास्तव प्रवासात पण असतात. पण ह्या लोकांसाठी कृपा करून हे संदेश आहेत आणि मग हे संदेश तुम्ही पण पहा आणि अशा पद्धतीच्या लोकांना ते फॉरवर्ड करा. कारण सध्याला प्रत्येकाकडं Android मोबाईल आहे. यावेळेस आज आपण एक 4 संदेशांची मालिका तयार करत आहोत आणि विषय आहे आपला मंदिर, टेम्पल. मंदिर का मोलाचं आणि महत्वाचं आहे, त्यावर आपण पाहणार आहोत आणि निश्चित तुम्हाला खूप त्याचे आशीर्वाद मिळतील. मला व्यक्तिगत मिळालेले आहेत, परंतु मी माझी स्वतःची साक्ष जास्त सांगत बसत नाही. या ठिकाणी आपण पाहतो, की ज्यावेळेस इस्रायल लोक मिस्र देशामध्ये होते, या इस्रायल लोकाला मिस्रातून देवबापाने बाहेर काढलं. मग ते 2100 किलोमीटर लांबीचा असलेला ते तांबडा समुद्र आहे, त्याला छेदून-भेदून ते मोशेमध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि ते कोरड्या जमिनीवर गेले. पुढे गेल्यानंतर सिनाई पर्वतावर, ज्याला होरेब पण म्हणतात, त्या सिनाई पर्वतावर देवबापांनी मोशेला आज्ञाच्या पाट्या दिल्या आणि आज्ञाच्या पाट्यामध्ये पहिल्या ज्या 4 आज्ञा होत्या त्या इट इज ऑल अबाउट गॉड आणि शेवटच्या ज्या 6 आज्ञा आहेत इट इज ऑल अबाउट मेन, ह्युमन बीइंग. ज्या 4 आहेत त्या 4 गॉस्पल आपल्याकडे आहेत आणि 6वा हा जो आकडा आहे हा मुळातच मानवी स्वभावाचा आकडा आहे किंवा 6व्या दिवशी मनुष्याला निर्माण केलं. परंतु यानंतर आपण थोडंसं पुढे असं पाहूया, की देवबापाने लगेचच मोशेला आज्ञाच्या पाठेनंतर निवास मंडपाची प्रतिकृती दिली. मग परराष्ट्रीय कुठे राहतील आणि मग मंदिर कसं आहे, मग त्याचं अंगण कसं असेल आणि मग पवित्र स्थान आणि मग परमपवित्र स्थान आणि मग गंगाळ कुठे असेल, मग शो ब्रेडचा टेबल कुठे असेल, या सगळ्या गोष्टीचा आराखडा देवापणे मोशेला दिला. म्हणजे मंदिर हे देवाच्या मनामध्ये होतं. म्हणजे या लोकांनी देव मंदिरातच वास करतो असं काही नाही. देव आपल्या अंतःकरणात वास करतो, परंतु गेट टुगेदरसाठी मंदिर हे तेव्हापासून देवाच्या अंतःकरणामध्ये किंवा मनामध्ये असलेली संकल्पना आहे, टेम्पल. आणि मग ते तेरे भवन में हम आते हैं, तो हा प्रकार आहे, की देवाच्या भवनमध्ये तेरे भवन में आनंद की भरपुरी आहे, हा तो प्रकार आहे. मग मंदिर त्या ठिकाणी आहे आणि शेवटी ज्यावेळेस जुना करार संपला, त्यावेळेस जरुब्बाबेलने देखील मंदिरच बांधलं. आणि म्हणून हे मंदिर आपल्या प्रत्येकाच्या जीवनासाठी खूप महत्वाचं असतं आणि याचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि म्हणून आपण आज स्तोत्राचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 7व्या वचनामध्ये अपार प्रेम कृपेने तुझ्या घरात मी येईल. परमेश्वराची अपार कृपा, परमेश्वराची अपार दया, त्या अपार कृपेने मी तुझ्या घरात येईल. मला निगेटिव्ह बोलायला नको, परंतु कितीतरी लोक आहेत जे जे 2020 मध्ये कोरोनामध्ये आता गेले तर ते आता 21व्या पुढच्या पुढच्या 2021 मध्ये 22-25 पर्यंत ते मंदिरात नाही जाऊ शकले. ते गेले नको त्या ठिकाणी. संपला विषय. या ठिकाणी तुझ्या अपार कृपेने मी तुझ्या घरात येईन. म्हणजे देवाची ही महान कृपा आहे. रिसेंटली मी एका डॉक्टरांच्या चर्चमध्ये वचन शिकवलं. सर्वांनी विस्फारून पाहिलं, कारण सगळे हाय लेव्हलचे लोकं होते. सर्व खूप नामांकित होते. मग त्यांना शिकवलं, मी पण शिकलो. ते म्हणजे परमेश्वराच्या लीनतेमुळे तुम्हाला थोरवी प्राप्त झालेली आहे. तुम्ही डॉक्टर झाले, तुम्ही वकील झाले, तुम्ही इंजिनियर झाले, तुम्ही प्रचारक झाले, तुम्ही प्रसिद्ध झाले. तुमचं त्याच्यामध्ये काही फारसं योगदान नाही. तुम्ही अवेलेबल आहात हे योगदान आहे. परंतु खरं जे योगदान आहे, ते परमेश्वराचे त्याच्या लीनतेमुळे आम्हाला थोरवी प्राप्त झाली. तसं त्याची अपार कृपा आहे म्हणून आपण त्याच्या मंदिरात जातो. मग आपण तुम्ही या ठिकाणी पहा, पुष्कळ लोकं छोट्या-मोठ्या कारणास्तव मंदिर बंक करतात. काही मला अनुभवाच्या गोष्टी बोलायच्या नाहीत. मला वाईट वाटतं त्या गोष्टीबद्दल. परंतु अरे सर्वोच्च प्रेम आपल्याला देवबापावर कसं करता येईल याची दक्षता आपण घेतली पाहिजे. नंबर 2चं वचन आपण स्तोत्रामधून पाहूया 11:4 मधून. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे. देवाच्या समक्षतेमध्ये तेरे भवन में आनंद की भरपुरी आहे. देवाच्या पवित्र समक्षतेमध्ये आनंदच आनंद आहे. देव आपल्या पवित्र मंदिरामध्ये आहे. देव आहे तिथं. मी पुष्कळदा माझ्या शहरामध्ये असताना
वेगवेगळ्या आमच्या चर्चेसमध्ये जाऊन दिवस दिवस प्रार्थना करत बसायचो. ती परिस्थिती या ठिकाणी सध्याला नाहीये, त्याबद्दल दुःखही वाटतंय. परंतु आमचं एक छोटंसं शाळेमध्ये मंदिर चालू आहे, चर्च चालू आहे. परंतु तिचं ऑफिशियल मंदिर, जागा, अंगण सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतं. आम्ही जाऊन दिवसभर बसायचो. कारण ते शहर आपल्यासाठी त्यावेळेस नियोजित होतं. आता मुंबई शहर नियोजित आहे. तर या ठिकाणी देवाचं वचन सांगतं, देव आपल्या मंदिरात आहे. प्रियजनो, जर परमेश्वराची पवित्र उपस्थिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल, तर मंदिरामध्ये जाणं हे खूप मोलाचं आहे. एक छोटीसं उदाहरण सांगतो पवित्र शास्त्रातलं. यशायाचा ग्रंथ याचा 5वा अध्याय घरी वाचा. त्यामध्ये 5 ठिकाणी यशाया अशा प्रकारे म्हणतो, यशाया इज व्हेरी बिग प्रॉफिट. मोठा संदेश आहे. तो म्हणतो, "ओ टू देम, ओ टू देम, ओ टू देम, ओ टू देम, ओ टू देम." यांचा धिक्कार असो, यांचा धिक्कार असो, यांचा धिक्कार असो, धिक्कारच धिक्कार करतोय. परंतु जेव्हा तो देवाच्या मंदिरामध्ये गेला, त्यावेळेस तो स्वतःचा धिक्कार करतो. "ओ टू मी, फॉर आय एम अनक्लीन." मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठाच्या लोकांमध्ये राहतो. अशुद्ध लोकांमध्ये मी राहतो. आणि मग देव त्याच्याशी बोलला. त्याने पाहिलं आणि त्याला देवाची वाणी मिळाली आणि तो देवाला अशा प्रकारे प्रश्न विचारतो, की म्हणजे देव त्याला प्रश्न विचारतो, की "आम्हासाठी कोण जाईल? आम्हासाठी देव बाप, देव पुत्र, देव पवित्र आत्मा. आम्हासाठी कोण जाईल?" यशाया म्हणतो, "प्रभू तू मुझको भेज, मैं जाऊंगा." मित्रांनो, जे पाचारण असतं ना, पाचारण, ते देवाच्या मंदिरातच मिळतं. तुम्हाला मंदिरात जायचं नाही आणि मग स्वतःला खूप मोठे प्रॉफेट आणि अपोस्टल आणि पास्टर आणि काय म्हणून घ्यायचं. मला टीकात्मक नाही बोलायचं, परंतु तिथं देवाच्या मंदिरामध्ये या ना. देवाच्या मंदिरामध्ये आनंद की भरपुरी आहे. प्रभूची पवित्र समक्षता आहे. 3रं वचन आपण पाहूया 18व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये. मंदिरातून वाणी ऐकली. देवाची वाणी देवाच्या मंदिरातून ऐकली. आपल्याला देवाची वाणी इकडं-तिकडं ऐकायला मिळत नाही. देवाच्या मंदिरामध्ये ऐकायला मिळते. आपण ठेवतो बाहेर, इकडं सभा ठेवतो, तिकडं सभा ठेवतो. परंतु देवाच्या मंदिरामध्ये पुष्कळ वेळेस देव आपल्याशी बोलतो. एक बाई त्या मंदिरामध्ये गेली आणि तिने गुडघ्यावर प्रार्थना केली. तिचं नाव हन्ना होतं आणि मग देवाने तिचा नवस ऐकला आणि देवाने तिला ब्लेस केलं. देव करतोच ब्लेस. तुम्हाला काय वाटतं, की जर का बाकी तिने घरी प्रार्थना केली असती, तर देवाने तिची प्रार्थना ऐकली नसती? होय, देवाने तिची प्रार्थना ऐकली असती. कारण स्तोत्र 116 2 मध्ये म्हटलं, की देवाने त्याचा कान माझ्याकडे लावलेला आहे आणि तो माझी प्रार्थना विनंती ऐक. यिर्मया 33:3 मध्ये म्हटलं, की तुम्हाला हाक मार मी उत्तर देईन. आपण हाक मारली की तो उत्तर देतो. तिने घरी जरी प्रार्थना केली असती, तर नॉट ऑन अ माउंटन नॉर इन अ व्हॅली बट ऑन माय नीज आय फाउंड माय लॉर्ड. माझ्या गुडघ्यावर माझा प्रभू मला सापडला. तिने प्रार्थना केली असती तर मिळाला असता प्रभू, पण नाही. ती यहूदी होती, ती मंदिरात गेली, सिनेगॉगमध्ये गेली आणि मग पुढच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे. त्याच मंदिरामध्ये तिने त्या बाळाचं समर्पण केलं आणि ते बाळ त्या मंदिरामध्ये मोठं होत होतं आणि त्याच्याशी बोलला, "सॅम्युएल, सॅम्युएल." आणि तो इस्रायलाचा शास्ता आणि सेवक पास्टर बनू शकला आणि त्याने राजांना अभिषेक केला. म्हणून मंदिरातून देव आपली वाणी ऐकतो. तुमचं काय अडचण आहे, तुमचा काय नवस आहे. आम्ही मुंबईमध्ये बरेच चर्चेस पाहिले. माझं पण म्हणजे ज्याचं मी सेवकाई करतो ते. आम्हाला प्रॉपर जागा नाही. पण शाळेमध्ये आम्ही सर्वजण घेत आहोत. पण तरी देखील इकडच्या परिस्थितीला अनुसरून तुम्ही मंदिरात या. देव मंदिरातून वाणी ऐकतो आणि वचन सांगतं. त्याला आपण मंदिराचं स्वरूप दिलेलं आहे. म्हणून देव मंदिरातून वाणी ऐक. मंदिरात या.